आर जे मिर्जी. हां, बोला. Uh, my question is, uh, can a jnani know himself to be a jnani, or only other people will know him as a jnani? जे सच्चे ज्ञानी असतात ते स्वतःच म्हणतात की मी बघा हिरा आहे. जेव्हा जवेरी नसतो, जवेरी म्हणजे समजताय ना, हो हो हिऱ्याची पारख येत आहे. करणारा. जर हो रत्नपारखीच उपस्थित नसेल तर हिरा स्वतः सांगेल मी हिरा आहे. तशीच गोष्ट ही. हे ज्ञानी स्वतःच सांगतात की हो मी ज्ञानी आहे, कारण मी जेव्हा आत्मज्ञान झालं नव्हतं तेव्हा मी अज्ञानी होतो असंही मी म्हणायचो. आणि आत्मज्ञान झाल्यावर मी आत्मज्ञानी आहे तसंही मीच सांगतो, कारण मी ज्ञानी आहे. हां, भगवान मी नाही झालो. भगवान तर तत्व, आत्मतत्वालाच मी भगवान म्हणतो. पण ज्ञानी स्वतःला म्हणू शकतो. हे डॉक्टर आहेत असं नाही का म्हणत लोक? मी इंजिनियर आहे असं नाही का म्हणत ते? जे तर आहे डिग्री जी प्राप्त झाली मग सांगायला हरकत नाही. बघा ना, ऑफिसमध्ये गेलो की मॅनेजर? हां, मीच मॅनेजर आहे. आता असेल कारकून. आणि मीच मॅनेजर म्हणाला तर पकडला जाईल. तशी सही केली तर जेलमध्ये टाकतील मग. आणि सच्चा ज्ञानी असेल, 2च लोक म्हणू शकतात. एकतर थोडासा मॅड असेल, म्हणून आपण त्याला चेक करायला हवं हॉस्पिटलमध्ये, हा खराच मॅड आहे का थोडा सायकिक पेशंट आहे का सच्चा आहे? आणि दुसरा म्हणजे जो सच्चा आहे तोही म्हणेल, "हां, मी ज्ञानी आहे." म्हणजे जे जे बोलतात, बापजी बोलतात नाही, काहीच बोलत नाहीत. आसपास भगवान होऊन गेले, असं ज्ञानी होऊन गेले, पण याच्यात गडबड आहे काहीतरी. ज्ञानी कोणाला म्हटलं जातं? त्याला ज्याला बघा मोह, मोह, मान, माया नकोच आहे. लोभ, लालसा नको आहे बघा. विषयविकार समाप्त आहेत. शिष्यांची अपेक्षाही नाही आहे, मंदिर बनवायची अपेक्षा नाही आहे, गुरु व्हायची अपेक्षा नाही. सगळ्या प्रकारची आसक्ती समाप्त झाली. लक्ष्मीची, विषयविकारांची, मानाची, शिष्यांची, गुरु व्हायची, भगवान व्हायची सगळी आसक्तीच झाली आहे, नष्ट. आणि क्रोध, मान, माया, लोभ सगळं काही नष्ट झालं. पण पण पुढे काय? तर कोणताही प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल. कारण आपल्याला जी आत्मस्वरूपाची ओळख प्राप्त करून घ्यायची आहे, त्याचं ज्ञान त्यांच्याकडून मिळणार आहे. तुम्हालाही अनुभव येईल की हां, मला माझ्या आत्म्याची ओळख झाली आहे. म्हणजे ज्ञानी अशानाच म्हटलं जातं की बापजी खूप मोठे ज्ञानी आहेत, पण मला माझ्या आत्म्याचा अनुभव नाही करून दिला तर मला काय उपयोग? पण पण कायम ते आध्यात्मिक अवस्थेतून खाली हां. घसरण्याचं तर नाही, ते अहंकार करत नाहीत. मी ज्ञानी आहे. त्यांना कधी कोणी विचारलं तर हां बाबा, खरी गोष्ट आहे. मला ज्ञान झालंय. 1958 मध्ये तेव्हापासून मी माझ्या शरीरापासून वेगळा राहतो. आत्म्याच्या अनुभव दशेत राहतो. हां, मी ज्ञानी पुरुष आहे मी. पण सारा दिवस मी ज्ञानी आहे असं सांगायची गरज नाहीये. सगळ्यांना उपदेश करायची गरज नाही. हां, कोणी विचारलं तर नक्की सांगायचं की मला अज्ञानी नाही म्हणता येणार. मी ज्ञानी पुरुष आहे बघा. सांगावं तर ओळख तर करून द्यावीच लागेल. हां, पण अहंकार करणं ते तर खाली घसरण्यासारखं आहे. अहंकार झाला, मी तर ज्ञानी आहे मोठा, तर खाली पडेल तो. पण हां. अहंकार नाहीये. ही अनुभव दशा आहे, इन्फॉर्मेशन देतोय फक्त. नमस्ते. आणि एकापेक्षा जास्त हां, गुरूकडून हां. That was my second question. हं, Because once a person is initiated in a certain line of sadhana, he comes across so many other jnani mahatmas. So he will be also attracted to other mahatmas. Should he or uh, because once one is attached to one's guru, that is over. Because uh, at if he seeks on going on changing others, will it be considered as a guru droha? नाही ॲक्चुअली कसं आहे, की जेव्हा जोवर आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोवर आपण गुरु बदलूही शकतो. कारण आपलं जे ध्येय आहे, ते आपल्याला प्राप्त व्हायला हवं. जेव्हा बघा 5 लाखांचा हिरा हवा असतो. एका दुकानात नाही मिळाला, दुसऱ्या दुकानात जातो आपण. दुसऱ्या दुकानात नाही मिळाला, तिसऱ्या जाऊ. मग नंतर मिळाला, तर मग फिरणं बंद होईल. तसा आत्मसाक्षात्कार जोवर होत नाही, तोवर गुरूकडे आपण जाणारच. आणि आपण गुरूंच्या उपदेशानुसार काही केलं सगळं,
तरी त्याला विचारायचं आत्मसाक्षात्कार होऊ शकतो का? बघा आत्मसाक्षात्कारासाठी वर्षानुवर्ष मेहनत करायची गरज नाहीये. सांगून टाकायचं 6 महिन्यात नाही झालं तर मी सोडून देईन तुम्हाला. मी दुसरा गुरु करेन. त्याला गुरुद्रोह नाही म्हटलं जात कारण आपली ही अटच आहे की मला हे प्राप्त व्हायलाच हवं आपल्याकडून. नाही झालं तर मी बदल करेन. आणि एक गोष्ट नक्की समजून घ्या. गुरु आणि ज्ञानीमध्ये खूप अंतर आहे. गुरु म्हणजे काहीतरी करायला शिकवणं, एवढे मंत्र म्हण, एवढा पाठ कर, एवढं ध्यान कर, एवढी साधना कर. कोणतीही साधना करून घेतो, त्यालाच गुरु म्हटलं जातं. आणि कर्ताभाव जो सोडवून देतो, तो ज्ञानी पुरुष म्हटला जातो. करेन, करतो हा अहंकारच नष्ट करून देतात, कर्ताभावच समाप्त होतो म्हणजे नंतर. तर ज्ञानी आणि गुरुमध्ये खूप अंतर आहे. आणि गुरु तर शिष्य घडवतात, पण दादाजी काय सांगतात? मी आजवर कोणाला शिष्य नाही बनवलं. मी गुरु स्वतः नसतो. मी लघुत्तम भावात आहे. मी आत्म्यामध्ये राहतो. आपल्याला आत्म्यात ठेवलाय. मग कोणता आत्मा, कोणाचा गुरु, कोण आत्मा, कोणाचा शिष्य. इथे गुरु शिष्य असं वेगळे पण नाहीच आहे. समजतंय आता तुम्हाला? Yes, sir. I am grateful for this satsang. बघा, गुरुकडून आत्मज्ञान खरोखर मिळत नाही. गुरुकडून साधनेची लिंक मिळते, पण आपण साध्य प्रति पुढे जायचंय. पण ज्ञानींकडून आत्मज्ञान मिळतं आणि नंतर साधना पूर्ण होते. नंतर साध्य स्वरूप आपण स्वतःच बनतो. म्हणजे नंतर गुरु आणि ज्ञानी बनवायची गरज नाही पडत. तुम्हाला स्वतःलाच समजेल की मला जे प्राप्त करायचं होतं ते झालेलं आहे आता आणि मला कोणताही ती नवीन डेव्हलपमेंटची गरज नाही मला. कर्म कसं माझं मी पूर्ण करेन. तेवढंच शिल्लक उरतं. कारण आपण 20 मैल चुकीच्या रस्त्यावरून गेलो तर 20 मैल परत मागे फिरावं लागेल. एवढं जेवढं कर्म बांधलंय पूर्ण बघून होईपर्यंत आपल्याला व्यवहार पूर्ण करावा लागेल. त्याचीच चावी मिळते इथे. कसं कर्म समभावाने पूर्ण करायचंय. त्यामुळे नवी कर्मफळं, कर्मबीज नाही पडणार. कर्मफळ समभावाने पूर्ण होत जाईल आणि निरंतर आत्म्याच्या जागृतीत राहू शकू असे विज्ञान आपल्याला प्राप्त होईल. जय श्री. जर आपण आपले अस्तित्वच समर्पित केले आणि कर्ताभाव त्या जागी साक्षीभाव आला आणि आपण फक्त वर्तमानातल्या प्रत्येक क्षणात जगायला लागलो. कोणाला समर्पण करू? एक्झिस्टन्स, अस्तित्व, हा एक्झिस्टन्स, युनिव्हर्स. हा पण कोणाला एक्झिस्टन्स? हे कोण आहे, कुठे आहे? बघा, असं म्हणजे काही अनुभव आलाय का? गॉड किंवा सोल सेम, त्याचेच दुसरे नाव. त्यांना आपण समर्पण केलं, कर्ताभाव आपण सोडून दिला कर्ताभाव सोडून दिला आणि साक्षी स्टार्टिंग भावात आलो. होय, आणि स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट मोमेंट. मग त्यानंतर काय आपण आपल्या संचित कर्मापासून फ्री होऊ शकतो का? हा पण आपण कोण आहोत यामध्ये? आपल्या अहंकाराला समर्पित करणारे आपण कोण? ती ओळख करणं बाकी आहे ना. आणि आपण बघू शकतो तेवढंच समर्पण करू होय. शकाल. बाकी जे उरेल त्याचं काय? तुम्ही घरातल्या चला 15-20 गोष्टी बघू शकता, पण कपाटाच्या आतल्या इतर ठिकाणच्या कार्पेटच्या खाली असलेल्या इकडच्या तिकडच्या माहितीच नाहीत आपल्याला. होय. तर मग जे आपण समर्पित करणार आहोत तो आपला भाव आहे समर्पण करण्याचा. त्यातही सच्च समर्पण आपण नाही करू शकत, कारण समर्पण करणारा बुद्धीच्या दृष्टीने बघतो. ज्ञानप्रकाश मिळालेला नाही, त्यामुळे बुद्धीच्या दृष्टिकोनातून बघतो आणि बुद्धी जेवढं दाखवते तेवढंच समर्पण. पण बघा, मी माझा अहंकार समर्पित करतो. मी पुन्हा समर्पण करणारा जो मी आहे तोही अहंकार एक छोटासा राहून जातो. स्थूल अहंकार सुटेल पण सूक्ष्म अहंकार उभा राहील. नंतर सूक्ष्मतर सूक्ष्म अहंकाराला समर्पित केलं तरी सूक्ष्मतर अहंकार राहील. आणि जो साक्षीभाव आहे तोही एक प्रकारचा अहंकारच आहे. बघा, मी साक्षीदार आहे आता. क्रियेचा साक्षीदार, क्रिया करणारा मी नाहीये, क्रियेचा साक्षी मी आहे. तोही एक प्रकारचा अहंकार आहे. त्याच्याही वरती जायचं आहे आणि तिथे दृष्टाभाव आहे. द्रष्टाभाव कधी येतो तर मी कोण आहे त्याची ओळख होईल आणि करणारा कोण आहे. जोवर मी कोण आहे हे नाही ओळखणार आणि करविता कोण त्याला नाही ओळखत तोपर्यंत मी माझ्या अहंकाराला समर्पित करतो. यात अहंकार पूर्णपणे समर्पित नाही होत, कारण पुन्हा करणारा मी आहेच. म्हणून करणारा कोण आहे ते जाणून घ्या, नंतर माझा कर्तेपणा राहणारच नाही. एखाद्या काकूनी स्वयंपाक केला तर तुम्ही अहंकार करूच नाही शकत मी केला म्हणून.
कारण तुम्ही तर पाहिलंय, बघताय ना, त्या काकू स्वयंपाकघरात गेल्या, त्यांनी सगळं बनवलं वाढलं. मी काही नाही केलं. तसं करणारा कोण आहे हे बघाल ना, तर मग तुम्ही तुमची मग जागृती राहील त्यात. मी नाही केलं. करणाऱ्या वेगळ्याच आहेत. म्हणजे होय. करणारं कोण आहे त्यालाही जाणून घ्यायला हवं आणि मी स्वतः कोण आहे तेही जाणून घ्यायला हवं. पण हेच ज्ञान प्राप्त न झाल्यामुळे तुम्ही बघा वेदांमध्ये सगळं सांगितलंय. तुम्ही जे काही म्हणताय बरोबर आहे, पण ते टप्प्याटप्प्याने. एवढं हे करा, तेवढं ते करा. पण आपल्या दृष्टीने आपण कितीही केलं. बघा आपल्याकडे 12 नंबरचा चष्मा असेल, घर साफ केलं, एकदम स्वच्छ करून टाकलं. पण 12 नंबरच्या चष्म्यातून दिसणारं किती क्लीन करू शकेल? थोडा कचरा राहणारच. ज्याला नंबर नाहीये, 0 नंबर आहे बघेल. ह्या ताई म्हणतायत सगळं केलं, पण हे तर राहून गेलं, ते राहिलंय. कुठे आहे सगळं? मला सांगा जवळ जाऊन. आहे का कचरा आहे? म्हणजे हे या. नंबरमुळे पूर्ण नाही दिसू शकणार. एक मग तर काय नंबर मग लीप जास्त फॉरवर्ड? आहे आणि दुसरा उजेड कमी आहे. होय. फुल लाईट असेल, 15 वॉल्टचा बल्ब असेल, तुम्ही सफाई करताय आणि 1000 वॉल्टचा बल्ब असेल, सफाई करताय. डिफरन्स नाही का? म्हणजे त्या व्हॉल्टमध्ये डिफरन्स आहे. मी उद्याच्या प्रोसेसची वाट बघेन. हां. मोनिका गोयल. एखादे काम करण्याची इच्छा असेल आणि जोश असेल तर मग कोणत्याही परिस्थितीत आपण काम करतोच. आता जो जोश बाहेरचे सुख मिळवण्यासाठी आपण आणतो, तोच आत्म्याच्या सुखासाठी आणायचा असेल तर त्यासाठी आपण काय करायचे? त्याचं काय आहे की आत्म्याची डिरेक्शन मिळायला हवी, नंतर तो जोश येईलच. जोवर ती डिरेक्शन मिळत नाही तोवर हा प्रॉब्लेम आहे. आणि अहंकार जोवर आहे, अहंकार काय बाहेर पंचेंद्रियाच्या सुखाचीच त्याला भूक आहे. भूक आहे अहंकाराला. म्हणून तो सोडूही नाही शकत आणि हे प्राप्तही होत नाही त्याला बघा. जेव्हा अहंकाराची रॉंग बिलीफ तुटेल, अज्ञानता निघून जाईल, त्यानंतर जागृती सुरू होईल. आणि मग ह्यातून बघा, आपण जिलेबी खाल्ली, तेव्हा चहा सोडावा नाही लागणार, पिणार नाही, कारण आवड लागेल. आत्म्याचं सुख सुरू झालं, पंचेंद्रियाचं सुख मग आपोआपच सुटेल. बाजूला पडेल तसा आतून पुरुषार्थ आपोआप चालू होईल. पण कधी-कधी खूपच जोश येतो, की हां, सत्संग करायचा आहे, ते करायचंच. पण हळू-हळू कमी होत जातो. नंतर खूप मूड येतो. मग वेग येतो, की तुम्ही कमी ज्ञान जास्त. घेतलंय का? हां, 2010 मग मध्ये. त्यात होतं काय, की आपल्याला कर्म समाप्त होण्याआधीच ज्ञान मिळालंय. त्यामुळे असा डिस्चार्ज कर्मांचा फोर्स येतो. त्याचं कारण ती कर्म आपण अज्ञानातेत बांधली आहेत. त्यात मोहाची, मानाची, मनमानी करणं, लोभाची, विकारी सगळी कर्म बांधली आहेत. त्यावेळी आता ती सगळी कर्म डिस्चार्जमध्ये असतात. बायपास होऊन आत्म्याचं ज्ञान मिळालं. हं. त्यामुळे आता कधीतरी डिस्चार्ज कर्मांचा फोर्स येतो आणि तुम्ही ते सूक्ष्मच चेक करा. समजून घ्या क्रोध आला आणि क्रोधाची सुरुवात होते, पण शेवटी आतून आतून पश्चाताप होतो की नाही, हे चुकीचं घडलं, नको असं व्हायला. तर ते हे तर शेवटी तसंही होतच राहतं. एंडमध्ये तटस्थ राहणं आणि पश्चाताप होतो. हं. असं मोहाने बघा शॉपिंगला जायचंय, जोशात निघतो, शॉपिंग करून येतोय, नंतर शेवटी हं. फुकट खर्च केला, मोह पूर्ण झाला, त्यातून नाही फायदा, काही सुख काय मिळणार, असा आतून पश्चाताप होतो. वाटतंय चुकीचं घडलं, यातून मजा नाही आली. होय. तर हा मोह, डिस्चार्ज मोह फळ देतोय. हं. सच्चा मोह कशाला म्हणतात? सुरुवातीला पण मजा येते, शेवटी मजा येते. त्यात चुकीचं नाही वाटत. हं, हं. आणि ह्या डिस्चार्जमध्ये सुरुवातीला मजा येते आणि शेवटी पश्चाताप होतो. वाटतंय चुकीचं घडलं. यात काही घेण्यासारखं नव्हतंच. मोहामुळे हे सगळं काही घडलेलं आहे मग. हे दादा भगवान सुटायचंय, आता समभावाने निकाल केला, पुढे नकोय अशी भावना तयार होते. म्हणजे अशाने हळूहळू एक लेयर जातो मोहाचा बघा, मानाचा. भौतिक सुखाची हं, हं. इच्छा, मोह त्या डिस्चार्ज इच्छा आहेत. आता चार्ज न होणाऱ्या इच्छा. आपण आपल्याकडून पुरुषार्थ काय करायचा? या मोनिकाकडून कोणाला दुःख दिलं गेलं, तिच्याकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. जो काही मोह आहे किंवा मान आहे किंवा क्रोध आहे, कोणत्याही आपल्याच ग्रंथी आहेत, मनात ग्रंथी आहेत क्रोधाच्या, मोहाची, मानाची, लोभाची. ग्रंथीमुळे कोणाला दुःख दिलं गेलं किंवा व्यवहार घडला तसा, तर मोनिकाला सांगायचं प्रतिक्रमण कर. वेट करायचं म्हणजे ते जोवर पूर्णपणे निघून जात नाही तोवर वेट करायचे? तेच वेट म्हणजे काय, की आता फाईलचा समभावाने निकाल करायचं तेच काम. हं. जेवढ्या आपल्या ग्रंथी आहेत, त्या आधारे व्यवहार घडतोय. बायको आहे, पती आहे, आई-वडील आहेत, मुलं आहेत, सासू-सासरे आहेत, ऑफिस आहे, जॉब आहे, सगळा व्यवहार आपल्याच ग्रंथींचा हिशोब आहे. आता आपण हं. एकेका फाईलचा समभावाने निकाल करत जाऊ, तेव्हा समभाव राखल्याने ग्रंथी डिझॉल्व्ह होऊन जातात, व्यवहारही पूर्ण होतो. आणि हळूहळू होय. आधी क्रोध, मान, माया, लोभ फोर्समध्ये यायचे. हं. तेव्हा काहीच करू शकायचो नाही.
नंतर हळूहळू त्यांचा फोर्स कमी होतो, तेव्हा आतल्या आत उत्पन्न होतं आणि डिझॉल्व्ह पण आतल्या आत होईल. कोणाला हर्ट नाही होणार. हं. एवढा त्याचा फोर्स कमी होईल. म्हणजे आपली हां. प्रगती झालेली समजेल. समजतंय? समजतंय का आता तुम्हाला? असं हळूहळू एक-एक अवतार ह्यातच निघून जाईल. या ग्रंथींना निकाल निर्ग्रंथ करण्यात. करण्याचा पुरुषार्थ करण्यामध्ये. होय. आणि नंतर 1-2 अवतार उरतील तेव्हा तिथून महाविद्या क्षेत्रात, तिथून मोक्षगती. बरं. पण हा जो जोश येतो, हा कुठे असतो? मनात, बुद्धीत, चित्तात? हा अहंकाराचा निश्चय असतो. त्याला निश्चय बळ म्हटलं जातं. आणि या अहंकाराचा हं. यात ॲक्च्युअली 2 पार्ट्स आहेत. सांसारिक बिझनेस करणं त्यात जोश आला तर अहंकार आणि बुद्धीचा फोर्स आहे. हं, हं. आणि मोक्षाला जायचं आहे तेव्हा तो प्रज्ञेचा फोर्स आहे. प्रज्ञा म्हणजे ही जागृती ज्यामुळे हे आपल्याला राईट बिलीफ मिळते ज्ञानामुळे प्रज्ञाशक्ती प्रकट होते. पण जोवर अज्ञानता आहे, अहंकार बुद्धी तोवर अज्ञानशक्ती होती. अज्ञानशक्ती म्हणजे काय? संसारातच क्रोध, मान, माया, लोभ या हत्यारांनी संसारात बरं. मजा करायची, जी मोक्षाला जाऊ देत नाही. हं. त्यात बुद्धी आणि अहंकार सपोर्ट करणार आहेत तिला. हं, हं. पण राईट बिलीफ वसली, रॉंग बिलीफ पुसून गेली, तर प्रज्ञाशक्ती आणि प्रज्ञाशक्तीचाच फोर्स आहे. हळूहळू जागृती जरा स्लीप झाली, अजागृती झाली, तर प्रज्ञा त्वरित सूचित करेल, "ए हं. मोनिका मध्ये नाही जायचंय, चल शुद्धात्म्याच्या सीटवर ये." बरं. अशाने आपल्याला हळूहळू मोक्षाला घेऊन जायला प्रज्ञाशक्ती सगळी मदत करेल बघा. आणि प्रज्ञाशक्ती स्ट्रॉंग राहावी प्रत्येक हा वेळी आपल्या 5 त्यासाठी आज्ञांचा काय? पुरुषार्थ आहे आणि सत्संगाचा परिचय. ठीक आहे. त्यामुळे प्रज्ञाशक्तीची पॉवर मग वाढत जाईल. ठीक आहे. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे, निमित्ताला निर्दोष पाहायचा आहे, रिलेटिव्ह रिअल वेगळं ठेवायचं. कोणालाही दुःख दिलं गेलं तर मोनिकाकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. ती जी स्वतःचे दोष दाखवते तीच प्रज्ञाशक्ती आहे. प्रतिक्रमण करून घेते ती प्रज्ञाशक्ती. आणि जेवढे दोष कमी होतील प्रतिक्रमणाने तेवढी शक्ती वाढत जाईल. होय. मोनिकाने कित्येक वेळा चरणविधी सुरू केला आणि प्रत्येक वेळी काही दिवसांतर बंद झाला. आता असं करा की यावेळी सुरू झाल्यावर आता बंद नाही बघा त्यावर होणार. उपाय असा करा की लोक वीकली 1-2 वेळा एकत्र येतात. आपणही त्यांना जॉईन व्हायचं. हां. दिवसभराचा प्रोग्राम असतो 15 दिवसांनी, महिन्यातून 2 वेळा. त्या दिवशी चरणविधी हां. एखाद वेळेस तरी होईलच. म्हणजे काय की सत्संगाचा परिचय व्हायला हवा. कारण आपली कर्म अज्ञानतेने भरलेली आहेत आणि सांसारिक मोहाचीही आहे. आणि त्याच संसाराकडे आपण ओढले जातो. म्हणून त्यासाठी त्या संसाराची लिंक तुटण्यासाठी सत्संगाचा परिचय हवा. म्हणून आठवड्यातून एकदा, रोज नाही पण एकदा तरी कॅसेट ऐकायची. तुम्ही नेहमी सत्संगाला येऊ नाही शकत. ट्राय करायचा, चला एखादा तास ड्रायव्हिंग होईल तरी जाऊया. एखादी कॅसेट ठेवायची, 1 तास ते ऐकत-ऐकत पोहोचू आपण. मग 2-3 तास तिकडे मिळतील. पुन्हा 1 तास ऐकत-ऐकत यायचं. बरं. थोडक्यात काय सत्संग ऐकत राहा. बघा आपल्याला मेडिकलला ॲडमिशन मिळाली तरी आपल्याला लगेच डॉक्टर म्हणतील? ॲडमिशन मिळाल्यावर लगेच ॲडमिशन नाही नंतर म्हणता येणार. 5 वर्ष त्यांना अभ्यास करावा लागेल. होय. आणि नंतर मग हायर डिग्री जर घ्यायची असेल तर आणखी 3 वर्ष जावी लागतील. आणि मध्ये 2 वर्ष इंटर्नशिप करावी लागते. तसं इथे थिअरी आणि प्रॅक्टिसच्या टचमध्ये राहा. इथे गुरुपौर्णिमेचा खूप मोठा सेंट लुईसमध्ये प्रोग्राम झाला होता. अशा प्रोग्राम्समध्ये इथे काय सांगतात तुम्हाला 300 तास काढा वर्षातून. बघा कॉलेजमध्ये 300 दिवस काढायला लागतात. आपण 300 तास म्हणजे 8, 10, 12 दिवस, 12-13 दिवस. म्हणजे एखाद्या शिबिरात आलात तर 8-9 दिवस मिळतील तुम्हाला. इथे सत्संगात आलात तर 2-4 तास. असं करत-करत 300 तास काढा दरवर्षी. मग तुमची ठीक ज्ञानाची आहे. शक्ती खूपच चांगली वाढेल. तुमच्यात नंतर वेगळेपणा राहील, निर्दोष दिसतील, कोणाला दुःख द्यायचं नाही तेवढी जागृतीही राहील. शक्ती वाढेल. काय? होय, होय. जय आणि हे सच्चिदानंद. जे चरणविधी आहेत ना तिथे निश्चय करून ठेवायचा. बघा रोज नियमाने एक सेटिंग करायचं. जसं उठल्यावर चहा पितो ना, असं हे सुद्धा चहाच्या आधी एकदा 20 मिनिटं चरणविधी करायचा. ठीक ते आहे. नियमाने ठरवून टाका. त्यामुळे सवय लागते की सेटिंग केलंय आता. उठून आधी चरणविधी करायचा, नंतर सगळे विधी करायचे मग. हं, हं. हां, असं हे. ठीक. जय सच्चिदानंद. हां. अमित जैन, रेमॉन्ट. अ, मला हे जाणून घ्यायचं आहे की नॉलेज ज्याला ज्ञान म्हणतो आपण, त्याचा स्रोत किंवा उत्पत्ती किंवा जन्म कसा होतो आणि कुठून होतो? मूळ आत्मा स्वतःच ज्ञानस्वरूप आहे. आत्मा परमनंट आहे, त्यामुळे ज्ञानही परमनंट आहे त्याचं. म्हणून सच्चज्ञान परमनंट आहे. त्याची उत्पत्ती, विनाश नाहीच आहे. झालंय काय की ज्ञान जसा लाईट आहे, त्याच्यावरती आपण कापड टाकलं तर प्रकाश बाहेर नाही येणार. पण एखादं छिद्र केलं, त्याला एक होल बनवलं तर थोडासा प्रकाश बाहेर येईल की नाही? कारण हे
आत्मा तर फुल ज्ञान स्वरूपच आहे, केवळ ज्ञान स्वरूप, अनंत ज्ञानी आहेच हो. पण आवरणाने झाकलेलं आहे. म्हणजे जेव्हा आवरण आपण मेडिकलचा अभ्यास केल्यावर हळूहळू मेडिकल विषयावरचं आवरण तुटतं आणि मग मेडिकलचं ज्ञान होतं. तसंच एक एक संसार अनंत आत्म्यांचा अनंत प्रदेश आहेत. म्हणजे कंप्लीट एका प्रदेशात अनंत ज्ञान आहे. असे अनंत ज्ञानी आत्मे आहेत. कोणी मेडिकल, कोणी डॉक्टरेट किंवा इंजिनियर, कार्पेंटर, आर्किटेक्ट. एकेका प्रकारचं ज्ञान, अनंत प्रकारचं ज्ञान आतमध्ये आहेच आहे. पण आवरणाने आच्छादलेलं आहे. एखादं निमित्त मिळेल तेव्हा ते आवरण तुटतं, त्यामुळे तेवढं ज्ञान प्रकट होतं. समजलं आता तुम्हाला? हो. म्हणजे ज्ञानाचा जन्म खरं तर होत नाही. पण त्या ज्ञानावर आवरण आल्यामुळे आवरणाने आच्छादलेलं ज्ञान म्हणजे पिवळं कापड असेल तर पिवळा प्रकाश येईल, निळं कापड असेल तर निळा प्रकाश येईल बाहेर. त्याला विशेष ज्ञान म्हणतात. त्याचा जन्म होतो, ती सुरुवात होते. मी कार्पेंटर, बस मी शिकणार, मी आर्किटेक्टचं शिकेन आणि नंतर ते शिक्षण पूर्ण होतं. आता बस मी वकिली, मी 20 वर्षे केली, आता मला सोडून द्यायची. जी अज्ञानाची सुरुवात असते, अज्ञानाचा शेवट होतो. पण हे अज्ञान म्हणजे रिलेटिव्ह ज्ञान आहे. मेडिकल किंवा डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंग किंवा कार्पेंटर या सगळी रिलेटिव्ह ज्ञानाची सुरुवात आहे आणि त्याचा शेवटही आहे. पण आतमध्ये जे आत्म्याचं ज्ञान आहे, ते तर पूर्णपणे प्रकाशमान असं चिरंतन आहे. समजतंय आता तुम्हाला? हां. मग ते ज्ञान आणि विद्या ह्यात अंतर काय आहे? विद्या, हं. विद्येलाच व्यवहार ज्ञान म्हटलं जातं. म्हणजे ह्या संसारी ज्ञानालाच विद्या म्हणतात आणि आत्मज्ञानाला ज्ञान म्हणतात. वेदांमध्ये त्यासाठी विद्या, अविद्या असे शब्द लिहिले आहेत. पण हे भौतिक नाही का आपण कला म्हणतो ना, बघा बाण मारण्याची कला, कुस्ती करण्याची कला, या साऱ्या विविध प्रकारच्या विद्या पण रिलेटिव्ह ज्ञानाला म्हणतात. रिअल ज्ञान नाही त्यात. अविनाशी शाश्वत आत्म्याचं ज्ञान त्याला ज्ञान म्हटलं जातं आणि याला बुद्धिज्ञान म्हटलं जातं. बुद्धी आणि आत्म्याच्या ज्ञानात डिफरन्स काय आहे की रिलेटिव्ह ज्ञानाला बुद्धिज्ञान म्हणतात आणि रिअल ज्ञानाला आत्मज्ञान. आणि जसा प्रकाश, सूर्याची किरणं येतात, इथे जर आरसा ठेवला तर परावर्तित होऊन जी प्रकाश किरणं येतील त्याला परावर्तित प्रकाश म्हणतात. ते बुद्धिज्ञान आहे. थ्रू मीडियम म्हणजे एगोइझम हे माध्यम आहे, त्याच्या थ्रू आत्म्याचा प्रकाश येतो, त्याला बुद्धिज्ञान म्हणतात. हे सांसारिक सगळे प्रकार, नॉलेज विथ इगोइझम सगळं बुद्धीमध्ये आहे. पण जे निरहंकारी ज्ञान आहे, डायरेक्ट लाईट, त्याला ज्ञान म्हटलं जातं, ज्ञानप्रकाश. आणि त्या ज्ञानालाच ज्ञान म्हटलं जातं. आणि या संसारी ज्ञानाला बुद्धिज्ञान किंवा व्यवहार ज्ञान म्हटलं जातं, रिलेटिव्ह ज्ञान म्हणतात. ते सगळं टेम्पररी आहे, विनाशी आहे. आणि रिअल ज्ञान अविनाशी आहे, परमनंट आहे. आणि रिअल ज्ञान आहे म्हणून हे रिलेटिव्ह ज्ञान प्रकट झालं आहे विथ रिस्पेक्ट टू रिलेटिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू. आता रिलेटिव्ह आलं कुठून? रिअल असलंच पाहिजे. म्हणजे या रिअलच्या उपस्थितीने रिलेटिव्ह ज्ञान सगळं प्रकट व्हायला लागतं संसारात. पण ते विनाशी आहे, टेम्पररी आणि रिअल ज्ञान परमनंट आहे, अविनाशी आहे. समजलं आता तुम्हाला? हो. जय धन्यवाद. सच्चिदानंद.